नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. आजचा विषय आहे की बॅट ग्रीप. बॅटला ग्रीप कशी चढवायची तुम्ही आज तुम्हाला दाखवणार आहे. ही आता सार्थकची बॅट आहे, त्याची ग्रीप आहे ती खूप जुनी झाली आहे. त्याच्यामुळे बॅट हातीतून स्लिप होते आणि वरती मूव होते तर त्याच्यामुळे आम्ही आता नवीन ग्रीप टाकणार आहोत. कारण या जुन्या ग्रीपने ना बॅट अशी फिरण्याचे चान्सेस असतात किंवा बॅट हातीतून स्लिप होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे आपल्याला वेळोवेळी ग्रीप खराब झाली तर आपल्याला नवीन ग्रीप टाकावी लागते. तर आपण ग्रीपरच्या सहाय्याने ग्रीप टाकणार आहोत. हा नवीन ग्रीपर आणलेला आहे. ग्रीपर आम्ही आता आणूनच ठेवलेला आहे. त्याने मध्ये जशी ग्रीप खराब होते तर ग्रीप टाकावे लागते. 150 ते 200पर्यंत ग्रीपर येतो. एकदाच आणून ठेवला. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. ती काय खराब होणारी वस्तू नाही आहे. आपण रेग्युलर प्रोफेशनल खेळत असेल तर आपल्याला ग्रीपर घरी आणून ठेवायला काय हरकत नाही आहे. आता मी ही ग्रीप आणणार आहे. जुनी ग्रीप झालेली आहे ती. अशा पद्धतीने आपल्याला वरती रोल करत काढायची आहे. जुनी ग्रीप काढून टाकलेली आहे. आता ही ग्रीप आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यात टाकून घ्यायची ग्रीपरमध्ये. ह्याच्यात टाकल्यानंतर आपल्याला इकडून रोल करायचे आहे ह्या साईडनी. पुन्हा मग आपण असं दुसऱ्या साईडनी टाकायचं आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित एकदम. आणि ह्या साईडने रोल करायचं. ह्या साईडने रोल करत करत खाली जायचं आहे. थोडं पुढे गेल्यावरती तुम्हाला जोरात प्रेस करावं लागणार. त्यानंतर बॅटचं हँडल हे ग्रिपर ह्याच्यामध्ये लावायचं. ही बॅटची साईज छोटी आहे. छोटी असू दे की मोठी असू दे, ग्रिपर हा एकाच साईजचा येतो. कोणाला पण तुम्ही कोणत्याही बॅटची साईजला तुम्ही वापरू शकता. तर ह्याच्यामध्ये टाकलं इथून जोरात प्रेस करायला हवा तुम्हाला. हे बघा, ग्रिपरचं काम झालेलं आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने ग्रीप खाली मूव करायची. ही बॅट साईज छोटी असल्यामुळे तुम्हाला ग्रीप खूप लांब वाटणार आहे. पण ती नंतर तुम्ही कैचीने कट पण करू शकता किंवा फोल्ड पण मारू शकता. वरून ठोकायचे ते ऑटोमॅटिक खाली जाणार. बॅट छोटी असल्यामुळे लांबीला ग्रीप जास्त आहे. तर मी थोडी कट करतोय. तुम्हाला जर कट नसेल करायची तर तुम्ही इथं फोल्ड मारू शकता. बरोबर, तुमच्याबरोबर आहे मॅच. थोडी कट करतो ना आता. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ग्रीप बॅटला चढवून झालेली आहे. मित्रांनो, समजा जर आपल्याकडे ग्रिपर अवेलेबल नसेल आणि ग्रीप आहे आपल्याकडे पण ग्रीप कशी लावायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. विदाऊट ग्रिपर. हे बघा, काही पॉलिथिन आहे, प्लास्टिकची पिशवी आहे. ती जर तुम्हाला अशी कुठे पण अवेलेबल होऊ शकते, मैदानाच्या बाजूला किंवा घरी वगैरे, तर अशी ही रोल करून घ्यायची आहे. आणि हा ग्रीप आहे, ह्या ग्रीपमध्ये मूव करायचे, अशी टाकून घ्यायची बारीक रोल करून एकदम. ही आता मोठी पिशवी आहे, मला छोटी पिशवी मिळाली नाही. छोटी पिशवी आरामात जाईल. इझिली आतमध्ये टाकायची. आतमध्ये इझिली गेल्याच्या नंतर हे जे बॅटचं हँडल आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने हे जे ग्रीपचं टोक आहे
ते ह्याच्यावरती खाली पुश करायचे दोरामध्ये एकदा. अशा पद्धतीने पुश करून घ्यायचं आहे. पुश केलास की हळूहळू हळूहळू खाली प्रेस करत जायचं. आरामात एकदम. ही पॉलिथिन फाटली नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपली जवळजवळ ग्रीप आता खाली गेलेली आहे. आता आपल्याला हे आतमध्ये पॉलिथिन आहे ती काढायची आहे. पॉलिथिन काढण्यासाठी आधी आपल्याला थोडीशी आधी आणखी खाली जाऊन द्यायचं ते आपल्याला इझिली पॉलिथिन काढता येईल. खाली गेल्याच्या नंतर आपल्याला हे वरती मूव करायचे आहे. दोन्ही पायामध्ये बॅग व्यवस्थित पकडून आपल्याला वरती पुश करत यायचं आहे. तर आपण काढून पण काढू शकतो जर आपल्याकडे कैची नसेल तर. आता माझ्याकडे कैची अवेलेबल आहे तर आपण कैचीने कट करणार आहे ते. थोडा फास्ट व्हिडिओ बनवतोय कारण आता थोडा मॅचला सुरुवात होणार आहे. मॅचला सुरुवात होण्याच्या अगोदर आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. कारण ग्रीप चेंज करणं गरजेचं होतं. पहिलीवाली ग्रीप खूपच खराब झाली होती. अशा पद्धतीने राहिलेला प्लास्टिक आपल्याला काढून टाकायचं आहे. प्लास्टिक केलेलं आहे. आता आपल्याला पूर्ण असा ठोकून ग्रीप खाली खाली घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपले 5 मिनिटामध्ये काम झालेलं आहे पॉलिथिन. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.